ओम श्री स्वामी समर्थ. या साधना केंद्राचे संस्थापक श्री दीपक जोशी काका. काकांनी त्यांच्या नाथपंथीय श्री गुरूंकडून आणि अनेक श्रेष्ठ वैद्य यांच्याकडून आयुर्वेद, वनस्पतीशास्त्र, प्राचीन विद्यांचे सखोल ज्ञान पूर्णपणे आत्मसात करता आले. त्यांना ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्र यातील ज्ञानाबरोबरच मर्म चिकित्सा आणि मसाज यातही विशेष कौशल्य प्राप्त आहे. अनेक श्रेष्ठ गुरूंकडून त्यांनी मंत्रशास्त्राचे ज्ञान संपादन केले. आधुनिक विज्ञान व प्राचीन ग्रंथातील ज्ञान यांची सांगड घालून निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी जोशी काकांनी केंद्राची निर्मिती केली. ओम स्वामी समर्थ साधना केंद्रातील त्यांच्या वन संवर्धनातील अथक महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण कार्याचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनश्रीने जोशी काकांना 2008 साली राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षमित्र पुरस्कार प्रदान केला. तसेच संजीवन गुरुकुल 2011, निसर्गमित्र 2013, नक्षत्र भास्कर 2015 यासारखे अनेक पुरस्कारांनी काकांना सन्मानित करण्यात आले. रायगड भूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. ओम स्वामी समर्थ साधना केंद्र हे देशातील एकमेव असे स्थान आहे जिथे आयुर्वेदातील अत्यंत महत्वाच्या अशा दृढ वनस्पतींच्या शेकडो जाती एकत्र आढळतील. त्यातील बरेच वृक्ष तर अत्यंत दुर्मिळ आहेत. त्यामुळे अशा या पवित्र ठिकाणी सर्व स्वामी भक्तांनी किमान एकदा तरी भेट द्यावी ही स्वामीचरणीच प्रार्थना. ओम स्वामी समर्थ साधना केंद्र सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था 12 एप्रिल 2000 रोजी स्थापन झाली. निसर्गाचे माहेर असलेल्या कोकणच्या रायगड जिल्ह्यात संस्थेने आगळावेगळा प्रकल्प केला. इथे कॉस्मिक हिलिंग म्हणजे वैश्विक ऊर्जा उपचार पद्धती, प्राचीन मंत्रशास्त्र, आयुर्वेद व वनस्पती शास्त्र यांचा उपयोग केला जातो. केंद्राचे मुख्य उद्दिष्ट वृक्ष वनस्पतींवर नैसर्गिक व आध्यात्मिक उपचार पद्धतींचा अवलंब करणे हे आहे. त्यामुळे संस्थेची भूमिका व सर्व कार्य ज्ञान व विज्ञान यावरच आधारित असतात. यासाठी ऑरा टेक्नॉलॉजी व इतर विज्ञान मान्य तंत्रांचा वापर केला जातो. केंद्राला अनेक माननीय वैज्ञानिक याविषयी सखोल संशोधन करण्यासाठी भेट देतात. केवळ भारतीयच नव्हे तर अनेक विदेशी पर्यटक व विद्यार्थी येथे काही काळ राहून संस्थेचे संस्थापक परमपूज्य श्री दीपक जोशी यांच्याकडून आयुर्वेदिक आणि वनस्पती शास्त्रातील या विषयांबाबत मार्गदर्शन घेतात. अशा स्वामी कृपांकित जोशी काकांना आणि या संस्थेला लाख लाख शुभेच्छा देऊन या स्वामी कृपांकित सज्जनांच्या स्नेह मेळाव्यात उपस्थित झाल्याबद्दल मनापासून आभार. काकांची पण काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून तब्येत बरी नसते, पण तरी सुद्धा प्रेमाच्या, आग्रहाच्या, आपुलकीच्या विनंतीला मान देऊन ते येतात, आशीर्वाद द्यायला ते येतात खऱ्या अर्थाने. आणि मी सगळ्यांना विनंती करीन उपस्थितांना की श्रीवर्धनला खूप इतकं सुंदर वातावरण आहे की प्रत्येकाने या ठिकाणी जावं. कारण एवढ्या वनस्पती एकाच ठिकाणी आणि त्यात बायकांचा अत्यंत प्रिय मसाले, तमालपत्र खूप अति ताजेच तुम्ही तिथून तोडून घेऊ शकता. म्हणजे त्या मसाल्यांच्या आकर्षणाने नक्की तुम्ही जाल, म्हणून मी मुद्दाम मसाल्यांचं तिथं सांगतेय. कारण खूप छान आणि स्वतः हाताने असे आपण काढू शकतो. आणि मुळात एक महत्वाची गोष्ट की जेवढे वृक्ष आहेत आणि विशेष वन ते मसाल्याच्या जेवढ्या गोष्टी आहेत, एकही गोष्ट काका ते विकत नाहीत. या मनसोक्त राहा आणि तुम्ही जेवढा पाहिजे तेवढं घेऊन जा. आम्ही श्रीवर्धनला एकदा तरी घेऊन गेलो, म्हणजे निव्वळ फक्त तमालपत्राच्या पिशव्याच बरोबर घेऊन, म्हणजे जाताना पिशव्याच मोकळ्या होत्या, येताना भरभरून आणले. कदाचित 2-4 वर्ष तमालपत्र जाऊ शकतं, पण कोणीही तिथं कुठलीही अडवणूक केली नाही. आणि काका तेवढ्याच आनंदाने परत सांगते, घ्या अजून घ्या. म्हटलं बघायला राहू देत लोकांना, आम्ही त्यांना थांबवतो. अशी स्वामींची कृपा. तर याच काकांच्या मुखातून आपण वृक्ष मित्र, वृक्ष सखा या विषयावर आता त्यांचं व्याख्यान होणार आहे. आपण ऐकूयात काकांना. या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि सर्व स्वामी भक्त, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या सर्वांना माझा नमस्कार. ओम स्वामी समर्थ साधना केंद्र आम्ही साधारण 2001 ला स्थापन केलं.
पण हे सगळं करत असताना गुरुकृपा काय असते त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल की पुण्यामध्ये अगस्ती आई या स्वामी परिवारातल्या होत्या. त्यांचा मी शिष्य. अनेक ज्ञान त्यांच्याकडनं प्राप्त केल्यानंतर नाथ संप्रदायामध्ये माझे गुरु बृहस्पतीनाथजी त्यांच्याकडनं वनस्पती शास्त्र म्हणजे माझे गुरु जे होते त्यांच्याशी वनस्पती बोलायच्या आणि हे मी प्रत्यक्ष बघितलंय. त्यांच्याकडे जवळजवळ मी 40 वर्ष साधना केली आणि त्यांनी अनेक वनस्पतींची माहिती मला शिकवली. वनस्पती कशा जगवायच्या, वनस्पती कशा ओळखायच्या, वनस्पतीची कसं बोलायचं, याचं सगळं ज्ञान मला नाथ संप्रदायामध्ये मिळालं. हे सगळं मिळाल्यानंतर मी एकदा आईंना असा प्रश्न केला की आई, तुम्ही एवढं सगळं मला ज्ञान दिलंय, आता मी गुरुदक्षिणा तुम्हाला काय देऊ? खरं म्हटलं तर असं विचारायला नाही पाहिजे की, पण खूप धारिष्ट केलं आणि आईंना विचारलं. पण या 40 वर्षामध्ये मी माझ्या गुरुला कधी का हा प्रश्न विचारला नाही. कधीच मी प्रश्न माझ्या गुरूंना विचारले नाही. कारण गुरु हे ज्ञान देत असतो. आपण प्रश्न विचारले की त्याच्यामध्ये खंडित होतं आणि आपल्याला मिळणारं ज्ञान हे तोकडा मिळायला लागतं आणि पूर्ण ज्ञान मिळत नाही, असं माझे नाथ संप्रदायाचे गुरु सांगायचे. म्हणून मी आईंना कधीही प्रश्न विचारला नाही. आईंनी सांगितलं तसं मी केलं, गुरुंनी सांगितलं तसंच मी सगळं केलं. मग आईंना विचारलं की मी काय करू, गुरुदक्षिणा तुम्हाला काय देऊ? आई म्हणल्या की तुला एवढं ज्ञान जर सगळं मिळालंय तर तू एक स्वामींचा मठ बांध आणि त्याच्यामध्ये अनेक वृक्ष लाव जे तुला ज्ञान आहे. आणि ही माझी गुरुदक्षिणा. मग जागा शोधली. 2001 ला आम्ही जागा घेतली आणि भारतातलं पहिलं नक्षत्रवन, संस्कारित नक्षत्रवन आम्ही त्या ठिकाणी केलं. सांगायचं म्हणजे आमच्याकडे आतापर्यंत हजारो झाडं आहेत, शेकडो जाती आहेत, पण सगळी झाडं माझी ही एज्युकेटेड आहेत, म्हणजे शिकलेली आहेत. कारण प्रत्येक झाड म्हणजे आम्ही झाडांना शिकवल्याशिवाय आम्ही झाडं लावत नाही. म्हणजे आम्ही झाडांची शाळा घेतो. नक्षत्रवन आम्ही करताना आम्ही सगळी झाडं, लहान लहान झाडं एकत्र करतो आणि त्यांची सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास अशी आमची शाळा असते. त्या शाळेमध्ये त्या सगळ्या नक्षत्रवनातल्या झाडांची नावं आम्ही घेतो. त्यांना त्यांच्या नावाने आम्ही त्यांना हाक मारतो आणि त्यांना विचारतो, तुला हे नाव का ठेवलंय? तुझा उपयोग काय निसर्गाला? निसर्ग तुला काय देणार आहे? तू लोकांना काय देणार आहे? तुझ्या पानांचा, तुझ्या फळांचा, तुझ्या फुलांचा, तुझ्या मुळाचा, तुझ्या सालीचा पुढे काय उपयोग होणार आहे मनुष्य प्राण्यांना, याबद्दल त्यांना शिकवलं जातं. त्यांचं नाव त्यांना सांगितलं जातं आणि 21 दिवसांची शाळा ही वनस्पती शास्त्रावर आम्ही घेतली जाते. असे अनेक प्रयोग आम्ही आतापर्यंत केले. मी नक्षत्रवन केलं, बोधिवन केलं, चैत्यवन केलं, शांतिवन केलं, गणेशपत्री वन केलं, देवराई केली, रसाईदान वन केलं, नवग्रह वन केलं. अशा अनेक वनच करत गेलो आम्ही. ही लोकांना कितपत माहिती आहेत मला माहित नाही, पण ही सगळी वनं आम्ही आमच्याकडे केली. म्हणजे वनस्पती शास्त्रामध्ये काम करताना मला असं लक्षात आलं की वनस्पती फसवत नाही. एक वेळ माणसं फसवतील, माणसं माणसांना फसवतात, माणसं माणसांशी द्वेष करतात, माणसं माणसांशी राग करतात, माणसं माणसांशी भांडतात. पण वनस्पती एकमेकांशी भांडत नाहीत, एकमेकांचा राग करत नाहीत, उलट एकमेकाला ते सांभाळत बरोबर घेतात. अशा अनेक प्रयोग आम्ही तिथे केले. आज वनस्पतींची गप्पा मारताना आम्हाला इतके छान वाटतं. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की माणसांशी बोलण्यापेक्षा त्यांच्याशीच बोलत राहावं आणि त्यांच्याकडून भरपूर काही मिळत घ्यावं, असं नातं तिथं आमच्या मठामध्ये आहे. तुम्ही आजपर्यंत कोणीही कधी असा अभ्यास केलाय का, किंवा तुम्हाला माहिती आहे का? कारण वनस्पतींकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. तुम्ही असं नुसतं सहज असं म्हणून जाता की वनस्पती आहे, पण आम्ही तसं नाही बघत.
आम्ही म्हणतो ते 3 प्रकारचे इंजिनियर्स आहेत. म्हणजे झाड जेव्हा लहान असतं, लहानाचं मोठं होत जातं, तेव्हा ते सिव्हिल इंजिनियर आहे. कारण ते फुटिंग आणि पीसीजी करतं खाली आणि स्वतःचा बेस पक्का करून उभं राहतं. ते उभं राहिल्यानंतर त्याला फांद्या फुटतात आणि झाड असं मोठं होत जातं. ते मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि झाड 200 फूट उंच आहे, पण 200 फुटापर्यंत वरती पाणी जातं, शेवटच्या पानापर्यंत पाणी घेऊन जातं ते. तर ते इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. कारण खाल्लं पाणी ते घेतं आणि त्याला नॉन रिटर्न वॉल आहे आतमध्ये, आणि ते पाणी वर 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 घेत घेत वरपर्यंत जातं आणि शेवटच्या पानापर्यंत पाणी ते पोचतं. झाड असं कधी दुजाभाव करत नाही की आज इकडेच पाणी दिलंय, आहा इकडे पाणी दिले, असं नाही. सगळीकडे पाणी घेतलं. फळं सुद्धा सगळीकडे लागतात. असं होत नाही फळ या साईडला लागले त्या साईडला लागले, असं होत नाही. हा दुजाभाव आपण घरामध्ये करतो. झाडं अशी कधी करत नाही. तो झाडांकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. पण तुम्हाला ते जगवत आहे. आपल्याला असं वाटतं की मी खूप श्रीमंत आहे, मी काही वेगळा आहे, अमुक आहे तमुक आहे. पण रोज तुम्हाला जगवणारं ते एकमेव असे वृक्ष आहेत, हे तुम्हाला फुकट निर्व्याज पर्यंत तुमच्यावर करतात आणि तुम्हाला ऑक्सिजन पुरवतात. तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय? तसंच माझ्या गुरुनी मला शिकवलं की स्वामींकडे काही मागू नये. मी स्वामींना 40 वर्षामध्ये कधी काही मागितलं नाही. फक्त मी स्वामींना एवढंच सांगितलं गुरुच्या आज्ञेने की तुमचे 2 हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि तुमचे 2 पाय माझ्या हातात ठेवा. आयुष्यभर तेच केलं आतापर्यंत. आणि ज्यावेळेला लोकांचे मी अनेक अनुभव ऐकतो की स्वामींनी माझ्यासाठी हे केलं, स्वामींनी माझ्यासाठी ते केलं, मी असा झालो, मी तसा झालो, तेव्हा स्वामी दमून जातात. तर त्यांना आराम मिळावा म्हणून आमच्या मठामध्ये मी स्वामींच्या तब्येतीसाठी रोज 11 प्रदक्षिणा घालतो. म्हणजे स्वामींना बरं वाटावं, कारण स्वामी लोकांची कामं करतात आणि स्वामी थकून जातात, ते थकू नयेत म्हणून स्वामींना काही न मागता मी स्वामींची सेवा मी करतो. स्वामींना तब्येत चांगली राखावी म्हणून त्यांना प्रश्न घालतो. आजपर्यंत कोणी असं काही केलंय? लोक फक्त त्यांच्याकडे मागतच राहतात. त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय? आज तुम्ही एवढे सगळे लोक इथे जमतात, म्हणजे हा परिवार आहे. म्हणजे मी असं म्हणेन हे माझं सगळं कुटुंब आज इथे आलंय. मला खूप आनंद झाला. म्हणजे माझ्या फरके नाही कोणी. तुमची माझी ओळख आहे की नाही मला माहित नाही, पण मी असं म्हणत नाहीये तुमची माझी ओळख नाहीये. तुमची माझी सगळ्यांची ओळख आहे. तुम्ही परिवारात, माझ्या परिवारातल्या. म्हणजे मी अभिषेक निगमचे खूप आभार मानेन की त्यांनी मला चान्स दिला घेऊन बोलण्याचा. आणखीन एक तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतोय, डिक्लेरेशन करतोय. खरं त्यांनी घराबाहेर पण मी करतोय की अक्कलकोट मध्ये नक्षत्रवन आम्ही करतोय. लोकांच्या सेवेसाठी अक्कलकोट मध्ये नक्षत्रवन आम्ही करतोय. ज्यावेळेला मी ही गोष्ट निगम सरांना मी सांगितली की असं असं, त्यांनी लगेच जागा दिली आणि आम्ही ते करतोय. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की नक्षत्राची झाडं लावण्यासाठी आता इथे ठरवलं तर मोठी माणसं इथे आहेत, त्यांच्यासमोर मी काय बोलणार. पण मी एवढंच मी सांगेन की ज्यावेळेला आम्ही वृक्ष लावू तिथे, त्यावेळेला ज्यांचं नक्षत्र आहे, ज्यांची रास आहे, ते नक्षत्रांच्या जोड्या, म्हणजे मेष राशी असेल, अश्विनी नक्षत्राची जोडी, भरणी, कृतिका, आता ह्या सगळ्या लोकांनी तिथे या. त्या वेळेला आपण झाडांवर संस्कार करू, होम हवन करू आणि ती झाडं आपण तिथे लावू. त्यांना त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे अशा लोकांनी अभिजित सरांकडे नक्कीच आपली नावं द्यावीत आणि तिथे तो सगळा लाभ घ्यावा. अशा तऱ्हेचे प्रकल्प आहेत. तुम्ही नक्की आमच्या आश्रमामध्ये या. तुम्हाला जसं हे म्हणतात
की 22 वर्षामध्ये आम्ही एकही फळ विकलं नाही. तुम्ही आमच्याकडे नक्की आमरस आणि काजूची उसळ घ्यायला या आणि तुम्हाला स्पाइस गार्डन मध्ये आम्ही तुम्हाला नक्की उभं करू आणि भरपूर तुम्हाला आम्ही झाडं देऊ. धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा